मानवसेवा व लोककल्याणाच्या भावनेतून संत निरंकारी मिशनच्या वतीने प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन हा उपक्रम इचलकरंजी येथील पंचगंगा नदी घाटावर रविवारी उत्साहात राबविण्यात आला। परम श्रद्धेय सद्गुरू माता सुदीक्षा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 8 ते 11 या वेळेत देशभरात एकाच वेळी या अभियानाच्या 4थ्या टप्प्याचा प्रारंभ करण्यात आला। सन 2023 मध्ये भारत सरकारची संस्कृती मंत्रालय यांच्या सहकार्याने या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली असून नद्या, तलाव, विहिरी, सरोवरे व झरे अशा नैसर्गिक जलस्रोतांच्या संरक्षणासाठी हा जनआंदोलनात्मक उपक्रम राबविला जात आहे। पहिल्या 3 टप्प्यात सेवा, समर्पण आणि सहभाग यांचे उत्कृष्ट उदाहरण घडवत देशभरातील 1500हून अधिक ठिकाणी हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला आहे। याचे औचित्य साधत संत निरंकारी मंडळ इचलकरंजी शाखेच्या वतीने पंचगंगा नदी घाट परिसराची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली। माता भगिनी, महापुरुष, लहान मुले व सेवा दलाच्या स्वयंसेवकांनी अवघ्या 2 तासात मोठ्या उत्साहाने सहभाग घेत संपूर्ण परिसर स्वच्छ केला। वाढत्या प्रदूषणामुळे जलस्रोत धोक्यात येत असल्याने त्यांचे संरक्षण करणे ही काळाची गरज असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला। या उपक्रमासाठी इचलकरंजी शाखेचे मुख्य आत्मा दत्तात्रय गोरे तसेच सेवादल संचालक महाआत्मा विलास लाड यांचे मार्गदर्शन लाभले। तसेच इचलकरंजी नागरिक मंचचे अध्यक्ष अभिजित पटवा, महापालिकेच्या उपायुक्त विद्या कदम व आरोग्य अधिकारी दुरकर यांचे सहकार्य मिळाले। या स्तुत्य उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती होऊन समाजात सकारात्मक संदेश पोहोचला।